श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय. कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे स्वागत आहे. अध्यात्मशास्त्र आणि ब्रह्मविद्येकडे प्रवृत्त साधकांचे अभिनंदन आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे स्वागत आहे. आभार मानतो. आजचा विषय आहे भक्त प्रल्हादाला उपदेश. एकदा भक्त प्रल्हाद राज्यकारभार सांभाळत असताना सह्याद्री पर्वतावर गेला. तिथे अवधूत वेशात श्री दत्तात्रेय प्रभूंची भेट झाली. श्री दत्तात्रेय प्रभूंची दिगंबर आरक्त कांतिमान श्रीमूर्ती पाहून प्रल्हाद वेधून गेला. विनम्र भावाने त्याने श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणावर मस्तक टेकवून साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची पूजा करून विनयपूर्वक म्हणाले, हे प्रभू, आपले शरीर उद्योगी आणि भोगी पुरुषांप्रमाणे दष्टपुष्ट आहे हे पाहून मला आश्चर्य वाटते. कारण संसाराचा हा नियम आहे की उद्योगी पुरुष धन प्राप्त करतो. धनवान पुरुषालाच सर्व भोग प्राप्त होतात आणि भोगी पुरुषांचे शरीर दष्टपुष्ट असते. हे भगवान, आपण तर कोणताही उद्योग करीत नाही. कुठेही झोपणे, कुठेही जाणे, ऊन वारा पाऊस याची तर आपण पर्वा करीत नाही. जेही वृक्ष शुष्क भोजन भिक्षेत मिळेल त्याचे आपण सेवन करता. तरीही भोगरहित आपले शरीर दष्टपुष्ट कसे काय? तसेच संपूर्ण संसार कर्म करीत असून त्याला आपण पाहत असताही समभावाने कसे काय पडून असता? कोण सद्गुरू आपणास प्राप्त झाले? जर आमच्या योग्य असेल तर यासंबंधी आपण कृपा करून आम्हाला उपदेश करावा. तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभू त्यांच्या त्या विनयाने आणि जिज्ञासेने प्रसन्न झाले आणि उपदेश करू लागले. हे दैत्यराज सर्वश्रेष्ठ पुरुष, तुझा सन्मान करतात. तू जिज्ञासेने व आत्मशुद्धीच्या अभिलाषेने जे जाणून इच्छितो ते तुला सांगितलेच पाहिजे. हे प्रल्हादा, तृष्णा एक अशी वस्तू आहे की जी कितीही इच्छेनुसार भोगले तरीही पूर्ण होत नाही. त्यामुळे जीवात्मा सतत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करीत राहतो. या संसारात स्त्री पुरुष कर्म तर करतात, परंतु ज्या भावनेने सुख प्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी ते कर्म करतात त्याचे फळ मात्र उलटे मिळते. सुखाचा नाश आणि दुःखाचीच प्राप्ती होते. त्यामुळे ते अधिकाधिक दुःखात पडतात. हे सर्व जाणून मी कर्म करीतच नाही. सुख तर मानलेपणाचे आहे. सुख हा एक भाव आहे, तो सापेक्ष आहे, स्वभाव नाही. आणि सर्व क्रियांची निवृत्ती हे आनंदाशिवाय अशक्य आहे. म्हणून सर्व भोगांना मनोराज्य समजून मी स्वस्थ पडून राहतो. ज्याप्रमाणे अज्ञानी माणूस पाण्यावरील कचरा, शेवाळ आदी आवरणामुळे पाण्याला जाणत नाही, त्याप्रमाणे मनुष्य आपल्या अज्ञानामुळे आत्म्याचा स्वभाव जाणत नाही व आत्म्याला सोडून इतर पदार्थाद्वारे सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे अज्ञानी पुरुष जल समजून मृगजलाच्या मागे धावतो व कष्टी होतो, त्याप्रमाणे संसारात सुख समजून अज्ञानी मनुष्य विषयाकडे धावतो, अधिकाधिक दुःखाला प्राप्त होतो. लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असलेल्या धनिकांना मी पाहिले. भीतीमुळे, चिंतेने ग्रस्त असल्यामुळे ते एवढे दुःखी असतात की त्यांना झोपसुद्धा येत नाही. सर्व त्यांच्यासाठी संशयित असतात. अतः हे राजा, बुद्धिमान पुरुषाने, ज्यामुळे शोक, मोह, लोभ, भय, क्रोध, राग आणि कायरता आणि श्रम याच्या अधीन व्हावे लागते, त्या धन आणि जगण्याच्या इच्छेचा त्याग करून निष्काम भावाने कर्तव्यरत झाले पाहिजे. म्हणून मी या संसारात काही मिळवण्याची इच्छा करीत नाही. हे राजा, हा संसार त्या परमेश्वराच्या इच्छेने प्रवृत्त झाला आणि तो केवळ जीवात्म्यांनी आनंद घ्यावा म्हणून, परंतु तो परमेश्वराच्या स्वरूपीचा आनंद अज्ञानाने प्राप्त होत नाही.
त्यासाठी ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ते ज्ञान प्राप्त व्हावे. प्रथम संसाराचे, प्रपंचाचे, दैवशक्तींचे, स्वतःचे आणि त्या परम ऐश्वर्यवान परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच ही सृष्टीची रचना आहे. परंतु येथे जीवात्मा मनुष्य शरीरधारी असून, बुद्धिमान असून, ज्ञान प्राप्त न करता केवळ अज्ञानमूलक कर्म करीत अधिकाधिक बंधनात पडतो. हे प्रल्हादा, हा संपूर्ण निसर्ग अवलोकन केला तर येथील प्रत्येक वस्तू काहीतरी जाणीव करून देते, ज्ञान देते. ते प्रत्येक वस्तूचे ज्ञान मिळवीत अंतिम ध्येयाचा विचार करणे हेच बुद्धिमान मनुष्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी हे राजन, सकळ चराचर मनुष्याचे गुरु होऊ शकते. एक वस्तू जे जे अल्प स्वल्प ज्ञान देते तेही गुरु होऊन जाते. हे राजा, माझे या बाबतीत 2 प्रमुख गुरु आहेत. एक आहे अजगर आणि दुसरा आहे मधुमाखी. त्याच्यापासून मी वैराग्य आणि संतोष हे गुण प्राप्त केले. अपार मेहनत करून मधमाशी मध गोळा करते, परंतु कोणीतरी येऊन तो मधुसंचय क्षणार्धात हिरावून घेतो. त्याप्रमाणे मनुष्य कष्ट घेऊन धनसंग्रह करतो, स्वतःही खर्च करीत नाही, परंतु त्या धनसंग्रहाचे दुसराच कोणी हरण करतो, उपभोग घेतो. म्हणून मीही विषय भोगांपासून विरक्त होऊन संग्रह करीत नाही. अजगर जसा निश्चिष्ट पडून असतो, देववशाने मिळेल त्यातच संतुष्ट राहतो आणि नाही मिळाले तरी धैर्य धारण करून पडून राहतो, तसंच मी सुद्धा त्याचा हा गुण घेतला. जे मिळेल त्यात संतुष्ट राहतो, नाही मिळाले तरी चिंता करीत नाही. कधी भिक्षेत कमी मिळाले का किंवा जास्त मिळेल काय, कधी नीरस मिळेल काय किंवा स्वादिष्ट मिळेल तरी काय, केवळ प्राणाला आहार द्यावायचा म्हणून मी खातो. आवड निवड करीत नाही. प्रारब्ध भोगात संतुष्ट असतो. अपेक्षा करून दुःखी होत नाही. कधी पृथ्वीवर तरी कधी दुसऱ्याच्या इच्छेने त्याच्या महालात उंची गादीवर, कधी भनंग दिगंबर तर कधी सुगंधी वस्त्रे प्रावरणाने युक्त माझा विहार असतो. मला न कशाची आवड आहे न कशाचा तिरस्कार आहे, त्यामुळे मी सतत समाधानी आहे. फुलमाळा असो, हत्ती घोडे असो व पैदल फिरणे असो, त्या संबंधी कधी मी विचार करीत नाही. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, काय आहे काय नाही याचा विचार करीत नाही. मनुष्य स्वभाव भिन्न भिन्न आहे हे जाणून मी कुणाची निंदा करीत नाही व कुणाची स्तुती करत नाही. मी केवळ सर्वांच्या कल्याणाचीच इच्छा करतो. सत्याची कास धारण्याने आपल्या विकारांचे चित्तवृत्तीत हवन करावे. चित्तवृत्तीला मनात होमावे. मनाला सात्विक अहंकारात होमावे. सात्विक अहंकारालाही अविद्येत होमून निर्गुण आत्मतत्वाशी ज्ञानदृष्टीने अनुसंधान साधावे. आत्मतत्वाचे परमात्मतत्वाशी सदैव सख्य आहे, त्यामुळे ती अविद्या ही ज्ञानादीत भस्म होईल आणि खरा आनंद सहज प्रगटू लागेल. हे परमप्रेमी भक्त प्रल्हाद, माझी ही आत्मकथा अत्यंत भिन्न आणि गुप्त आहे. लोकव्यवहार तथा शास्त्र सिद्धांताच्या पलीकडची आहे. तू परम जिज्ञासू अधिकारी भक्त आहेस, म्हणून तुझ्या आत्मकल्याणासाठी मी हे वर्णन केले. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सदुपदेशाने भक्त प्रल्हाद संतुष्ट झाला. अत्यंत प्रसन्नतेने श्री दत्तात्रेय प्रभूंची त्याने महापूजा केली आणि त्यांच्या आज्ञेने राजधानीत परत आला. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.